नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चमचमीत झणझणीत बघता क्षणी कोणाला देखील खाण्याची इच्छा होईल अशी, अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशी, ती देखील आपल्या घरगुती साहित्यात आणि हॉटेलपेक्षा देखील चविष्ट अशा आपल्या सगळ्यांच्या आवडत्या शेवभाजीची रेसिपी। आणि हो, सोबतच नेहमीप्रमाणेच भरपूर सारे टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी जमणारच। चला तर बघूया आजची ही रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूयात। एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊन त्याची व्यवस्थित पेस्ट मी इथे करून घेतली आहे मिक्सरला। त्याचप्रमाणे एका मोठ्या आकाराचा टोमॅटो मी व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। जाड शेव आहे, शेवभाजीसाठी वापरतात ती जाड आणि थोडीशी तिखट अशी शेव घेतली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, 1 टेबलस्पून इतकी कसुरी मेथी आहे, 3 टेबलस्पून इतकं बेसन पीठ आहे, कांदा लसूण मसाला आहे, तिखट, धनेपूड, हळद, मीठ, 1 टेबलस्पून इतकी साखर, थोडीशी लसूण पेस्ट, जिरं, मोहरी आणि तेल। आता सर्वप्रथम हे बेसनाचं पीठ आहे ते मी एका पॅनमध्ये घेतलं आहे। ते आपल्याला अगदी हलकं भाजून घ्यायचं आहे, तेल न टाकता कोरडंच हे भाजून घेते मी। आणि हलक्या सोनेरी रंगावर बेसनाचा कच्चा वास जाऊस्तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, जास्त मोठ्या आचेवर भाजू नका, कारण की हे आपल्याला अगदी हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता हलक्या सोनेरी रंगावर हे बेसनाचं पीठ इथे मी भाजून घेतलंय, ते मी बाजूला ठेवतेय। आता एक कढई घेतली मी, यामध्ये तेल घालतेय। शेवभाजीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं, तुम्ही कमी सुद्धा घालू शकता। मी इथे 3 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। आणि आता महत्त्वाची स्टेप ते म्हणजे हे तेल अगदी कडकडीत तापू द्यायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा मोहरी मी टाकली आहे। बघा, तेलाचं तापमान तुम्हाला जाणवत असेल, तेल खूप तापलेलं आहे, त्यामध्ये मोहरी छान फुटली आहे। त्यानंतर मी जिरे घातले। ही महत्त्वाची टीप आहे, तुम्ही फोडणी घालता त्यावेळी तेल छान तापलेलं हवं। आता लसणाची पेस्ट मी घालते आणि लसणाची पेस्टसुद्धा मी बारीक केलेली नाही आहे, तर थोडंसं जाडसर पेस्ट आहे, खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे। आता ही लसणाची पेस्ट परतल्यावर आपल्याला कांदा घालायचा आहे, कांद्याची पेस्ट घालायची आहे आणि कढईचं तापमान हे तेवढंच आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे। थोडे हाय फ्लेमवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, ज्याने काय होतं, भाजी एकदम छान होते। आणि हे हाय फ्लेमवर आपण करत असताना आपल्याला हे कांद्याची पेस्ट सतत हलवत राहायची आहे। आता महत्त्वाचं, कांदा घातल्यावर 2-1 मिनिटांनी आपल्याला घालायचं यामध्ये मीठ चवीनुसार, आवडीनुसार तुम्ही घालू शकता। पण कांदा घातल्यावर मीठ घातलं की कांदा चटकन परतल्या जातो, पटकन शिजतो। आणि त्याचप्रमाणे मीठ थोडं बेताने घातलंय मी, कारण ही शेवभाजी आहे, शेवेमध्ये आपले मीठ असतं, त्यामुळे मी मीठ थोडंसं कमीच घातलेलं आहे। आता मीठ मिक्स करून मी परत थोडं परतून घेते। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे परतत असताना बघा 2-1 मिनिटांनी तेल दिसू लागले, अशा वेळी काय घालायचं आहे, टोमॅटोची पेस्ट आपण केलेली आहे, प्युरी केलेली आहे, ती इथे घालून घ्यायची आहे। टोमॅटोची पेस्ट आपण घालून घेतली आहे आणि यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स केले। आता साधारणतः 1 ते 2 मिनिट कांदा आणि टोमॅटोची पेस्ट हे आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर महत्त्वाची टीप आता मी तुम्हाला सांगते, यामध्ये आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून इतकी साखर। साखर कशासाठी तर मी नेहमीच सांगते, साखरेमुळे चवीचं बॅलन्स होतं। हो, त्याचप्रमाणे आज 3 कारणासाठी आपण साखर घालणार आहोत, ते म्हणजे चवीचं बॅलन्स होतं, हे कारण आहेच। त्याचप्रमाणे टमाट्याचा थोडासा आंबटसरपणासुद्धा बॅलन्स होतो। आणि तिसरं म्हणजे छान असा तवंग जो तेलाचा येतो ना हॉटेलमध्ये, तो या साखरेमुळे येतो, त्यामुळे फोडणीत साखर टाकायची। आता घालायची हळद घातली मी अर्धा चमचा।
हळद घालून सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. हळदीने काय होतं माहिती आहे का, रंग चव येतो हे नेहमीच, पण हळद घातली आणि असं परतलं हाय फ्लेमवर की इतकी सुरेख चव येते. त्यामुळे आणि भाजीचा जो तडका आहे तो छान लागतो. मसाले छान एकजीव होतात, चव छान उतरती. मसाल्यांची चव जी एकजीव होऊन सुरेख मेळ साधला जातो ना, तो या हळदीने. त्यामुळे हळद आपण टाकून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकत असाल मी हे सगळं हाय फ्लेमवर फ्राय करते आहे. आणि हाय फ्लेमवर करत असल्यामुळे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही जर हलवणं थांबवलं तर गॅसची फ्लेम मिडियम करा. आता इथे सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आजची ती म्हणजे एका बाउलमध्ये हे भाजलेलं बेसनाचं पीठ मी काढून घेते आहे. बेसनाचं पीठ तुम्ही बघू शकत असाल सोनेरी रंगावर भाजून घेतलं आहे, हलकं सोनेरी रंगावर. आणि या बेसनाच्या पिठामध्ये आता आपण घालून घेणार आहोत कांदा लसूण मसाला. हा मी 1.5 चमचा घेतला आहे. इथे 1.5 टेबलस्पून कांदा लसूण मसाला घेतला आहे. त्याचप्रमाणे 1.5 टेबलस्पून इतकी धणेपूड आहे आणि 1.5 टेबलस्पून इतकं लाल तिखट आहे. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार ठरवू शकता. आता हे कोरडे मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि बेताचं पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी रूम टेम्परेचर आहे. पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची. याने काय होतं माहिती आहे, आपली भाजीची ग्रेव्ही आहे ना ती अगदी हॉटेलसारखी होते, मिसळून येते. नीट एकजीव एकसंघ जी ग्रेव्ही असते ना हॉटेलमध्ये ती या बेसनामुळे असते. त्यामुळे ही ट्रिक आजची महत्त्वाची आहे. आणि आपण हे मसाले आणि बेसन पीठ ओलं यासाठी करून घेतलं आहे, पेस्ट यासाठी करून घेतली. आपण जर ते कोरडं फोडणीत टाकलं ना आपण मिक्स करूच तर ते जळायला लागतं. कढईच्या उष्णतेने आपण गॅस जरी लहान केला तरी ते करपायला लागतं, म्हणून ओलं करून घेतलं आहे. आता बघा या मसाल्याला मस्त असं तेल सुटलं आहे. आता यामध्ये ही पेस्ट आपण घालून घेणार आहोत. ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवा आजची ही महत्त्वाची आणि सिक्रेट ट्रिक आहे. यामुळे तुमची भाजी अगदी हॉटेल स्टाईल होणार. तुमच्या शेवभाजीचा रस्सा अगदी एकजीव होणार. पाणी पाणी एकीकडे आणि भाजीचा घट्टपणा एकीकडे असं अजिबात होणार नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यावर सुद्धा मी थोडंसं इंडक्शनची पॉवर वाढवली आहे. तुम्ही गॅसची फ्लेम मोठी करून परतू शकता. आता इथे 1 चमचा इतकी कसुरी मेथी. कसुरी मेथी कशासाठी तर आपल्या ग्रेव्हीला इतकी छान चव येते. आणि जर तुमच्याकडे कसुरी मेथी अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, हरकत नाही. पण कसुरी मेथी घातल्यावर भाजीला एक छान टेस्ट येते, म्हणून कसुरी मेथी. आता हे मिक्स करून घ्यायचे. याचा रंगसुद्धा सुरेख आला आहे, तुम्हाला दिसत असेल. आता यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचे. थंड पाणी किंवा कोंबट पाणी नाही तर अगदी खळखळ उकळी आलेलं पाणी, गरम पाणी यामध्ये घालते मी. आणि तुम्हाला भाजीच्या रश्श्याची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही हे पाणी घालू शकता. गरम पाण्याने काय होतं माहिती आहे का, जे हॉटेलमध्ये तर्री असते किंवा असं छान असं तवंग असतो तो या गरम पाण्याने येतो. मला भाजीची कन्सिस्टन्सी घट्ट वाटते थोडीशी, त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून यामध्ये घालून घेणार आहे. हेच गरम पाणी मी घालते. थोडंसं अगदीच थोडं अर्धा कप पाणी मी परत इथे घालून घेतलेलं आहे. आणि साधारणतः 2.5 कप पाणी या रश्श्यामध्ये या भाजीमध्ये मी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकी रश्श्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी घालू शकता. आणि नंतर शेव घातल्यावर याची रस्सा दाट होतो, त्यामुळे थोडं पातळही असेल तर चालू शकतं. आता याला मस्त अशी खळखळ उकळी, ती सुद्धा हाय फ्लेमवर जर खळखळ उकळी आली ना तर इतकी छान बघा, इतकी छान रस्सा एकजीव होतो. ही देखील आजची महत्त्वाची टीप आहे. बघा अशी खळखळ उकळी या शेवभाजीला आली पाहिजे.
आणि आता ही उकळत असताना मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेतेय, कारण की अशा उकळीमध्ये कोथिंबीरीची चव छानपैकी आपल्या रश्श्यामध्ये उतरते. त्यामुळे कोथिंबीर मी आत्ता घालून घेते. आता बघा किती सुरेख रंग आलाय. आता मी रश्श्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतेय. आता मी हे सर्व करून घेते. भाजी सर्व करताना शेव घालायची आहे. आणि बघा शेवभाजी तुम्हाला दिसत असेल, अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशी ही दिसते आणि चवीला सुद्धा इतकी सुंदर आहे. ही माझी अगदी स्पेशल रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भव्य चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.